नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। काल आपण आमडोस येथील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात। आज श्री देव गिरोबा वार्षिक जत्रोत्सव पाहण्यासाठी आपण नांद्रुक येथे जात आहोत। आसपासच्या अनेक गावांमधून लोक श्री देव गिरोबाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने इथे येतात। या जत्रेत देवाची पालखी चव्हाणवाडीतून गिरोबा मंदिर नांद्रुक येथे पारंपरिक वाद्याच्या तालावर येते। या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे पालखीच्या सुरुवातीपासून फटाक्यांची आतिषबाजी जी चालू होते ते गिरोबा मंदिरात पालखी पोहोचेपर्यंत ही आतिषबाजी अशीच चालू असते। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवूया। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती। या मंदिरात केलेली रोषणाई सर्वांचं मन आकर्षित करून घेत होती। मंदिरात प्रवेश केल्यानंतर श्री देव गिरोबाचे मुखवटा असलेले रूप पाहायला मिळाले। श्री देव गिरोबा आणि लक्ष्मी मातेच्या शेजारी असलेली फुलांची आरास आणि रोषणाई पाहण्यासारखी होती। आपल्याला श्री देव गिरोबाची पालखी आणि आपण तिथूनच या पालखीत सामील झालो। देव गिरोबाची पालखी देखील सुंदर अशी सजवली होती। खूप सारे भाविक या जत्रोत्सवासाठी खास आलेले होते। या फटाक्यांच्या आतिषबाजीच्या प्रकाशात श्री देव गिरोबाची पालखी काळोखातून मंदिरापर्यंत येत आहे। गावातील जत्रा म्हणजे या लहान मुलांसाठी एक पर्वणीच।
त्यांची खूप मजा असते। या जत्रेत लहान मुलांसाठी खूप सारे खाऊचे स्टॉल, हॉटेल, आईस्क्रीमची दुकाने, खेळण्यांची दुकाने यांचे स्टॉल इथे लावलेले होते। जशी जशी रात्र होत जाते तशी तशी भाविकांची गर्दी या जत्रेत वाढताना तुम्ही पाहत आहात। या जत्रेत दहीकाल्याचे आयोजन देखील केले जाते। रात्री 12:30-1 वाजता दहीकाला इथे सुरू होऊन हा सकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतो। गावी आल्यापासून या 2 दिवसात 2 जत्रा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला। आता वेळ झालीये तो हा व्हिडिओ इथेच थांबवायची। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।